मराठा सेवा संघाच्या वतीने बळी प्रतिपदेच्या निमित्ताने बळीराजा विषयावर व्याख्यान। मराठा सेवा संघाच्या वतीने बळी प्रतिपदेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजा गौरव दिवस साजरा केला जात असतो। त्या निमित्ताने महासम्राट बळीराजाचे पूजन तसेच बळीराजा विषयावर तसेच समाज प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने प्रख्यात व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील यांचे ओळख कृषी सम्राट बळीराजाची या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे आयोजन आज दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता मराठा सेवा संघाचे कार्यालय जिजाऊ संकुल या ठिकाणी पार पडले। यावेळी मराठा सेवा संघाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले, नियुक्ती देण्यात आली। तर मराठा सेवा संघ या सामाजिक संघटनेची स्थापना 1 सप्टेंबर 1990 रोजी पुरुषोत्तम खेडेकर यांनी अकोला येथे केली होती। गेल्या 34 वर्षांपासून मराठा सेवा संघ संपूर्ण देशभरात 33 कक्षांच्या माध्यमातून विविध समाजाभिमुख उपक्रम राबवून सामाजिक कार्य करीत आहेत। मराठा सेवा संघ ही नोंदणीकृत सेवाभावी संस्था असून मराठा समाजातील सर्वच जाती, पोटजाती, जात घटकातील शासकीय, निमशासकीय, खाजगी क्षेत्रातील सर्वस्तरीय नोकरदार व सेवानिवृत्त तसेच उद्योजक, व्यावसायिक यांच्या माध्यमातून यांच्या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट आहे। मराठा सेवा संघाचे कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्रीय कार्यकारिणी सूचनाप्रमाणे आज मराठा सेवा संघ व इतर कक्षाच्या पुनर्बांधणी करण्यात आली। त्यानिमित्ताने या ठिकाणी आज भव्य व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले होते। तर प्रसंगी या ठिकाणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील, बाळासाहेब बधाने, मोहन देसले, सुलभाताई कुवर, यमनजी भडक, एस.एम. बापू, संजय पाटील, चंद्रशेखर बधाने यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी व्याख्यान व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती कार्यक्रम पार पडला। असल्यामुळे या ठिकाणी आपले काही सदस्य येऊ शकलेले नाहीत, परंतु तरी देखील प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील सर यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। गेले 15 वर्ष लीलाधर पाटील सर अंमळनेरला फार मोठा कार्यक्रम आयोजित करत असतात आणि धुळेकरांच्यावर प्रेम असल्यामुळे आणि धुळेकरांना पण त्यांच्या वाणीतून आपल्याला ते ऐकायचं आहे, म्हणून अंमळनेरचा कार्यक्रम स्किप करून आज आपल्यासाठी खास करून या ठिकाणी लीलाधर पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचा आपण या ठिकाणी आज लाभ घेणार आहोत। मी लीलाधर पाटील सरांचे सर्वप्रथम खूप आभार व्यक्त करतो आणि आज योगायोगाने जे दुसरे अंमळनेरचे व्याख्याते आपले रामेश्वरजी बधाने ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले, ते पण अतिशय चांगले व्याख्याते आहेत। योगायोगाने ते पण या ठिकाणी आलेले आहेत। तसं म्हटलं तर स्टेजवर बधाण्याची संख्या वाढते, कितीही केलं तर बधाने काही कमी व्हायला तयार नाही। मी म्हटलं एक विके बधाने चांगलं काम करून गेले, आता संख्या थोडी कमी वाढते संख्या हा ना। असो आज आपण सर्वजण आले या ठिकाणी, मी सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या आणि बळी प्रतिपदेच्या शुभेच्छा व्यक्त करतो। आज आपल्याला जी नूतन कार्यकारिणी 2025 ते 2028 साठी आपण गेल्या जुलै महिन्यामध्ये जी
निवड समिती आलेली होती. त्याचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत चंद्रशेखर बदाने सर, दीपक बदाने नाशिक विभागाचे अध्यक्ष. त्यांनी जी निवड केली त्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आज आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं औचित्य साधून लीलाधर पाटील सरांची दुसरी ओळख म्हणजे ते मराठा सेवा संघाच्या राज्य कार्यकारिणीचे विशेष महासचिव म्हणून आहेत आणि त्यांच्या हस्ते आपल्याला हे नियुक्ती पत्र मिळतंय म्हणजे आपलं सर्वांचं भाग्य आहे. लीलाधर पाटील सरांचं कार्य फार मोठं आहे आणि दिसत नाही म्हणजे प्रकाशात कुठेही दिसणार नाही तुम्हाला, पण त्यांचं कार्य आणि अभ्यास फार मोठा आहे आणि त्यांच्या हाताने नियुक्ती पत्र मिळणं हे सर्वांच्या दृष्टीने एक गौरवाची बाब आहे आपल्या धुळे जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या दृष्टीने. तर मी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना आज या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपल्याला गेल्या काही वर्षामध्ये जे काम करायचं अपूर्ण राहिलं असेल किंवा अजून आता पुढच्या काही कालावधीमध्ये जे काही नाविन्यपूर्ण काम मराठा सेवा संघाला करून दाखवायचं असेल ते करून दाखवायला आपल्याला सर्वांना संधी आहे. पदाचा विचार कोणीच करायचा नाही किंवा मला अमुक पद मिळालं नाही किंवा मला असं नाही. मी अध्यक्ष असलो तरी तुम्ही सर्व अध्यक्ष आहे. मी जे काही काम करतो ते तुम्ही सर्व करू शकता. सर्वांनी मनापासून आणि तन मन धनाने जे आपलं आद्य कर्तव्य समजून जर काम केलं तर धुळे जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघाचं काम उत्कृष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वांनी इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून या ठिकाणी की मला काम करायचं आहे सेवाभावी वृत्तीने अशा पद्धतीने जर काम केलं तर निश्चितच धुळे जिल्ह्याचं आजपर्यंत आपलं धुळे जिल्ह्याचं नाव विविध बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आघाडीवरच आहे आणि इथून पुढे सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी जरी अध्यक्ष असलो एकटा काहीच करू शकत नाही. सर्व टीम वर्क आहे आणि आतापर्यंत जे झालेलं आहे मी काहीच केलेलं नाही. मी तर अगदी कमी वेळ देतो. आपण सर्वांनी जे काम केलंय त्याचं श्रेय मला मिळतं आणि चांगलं काम आतापर्यंत झालेलं आहे. इथून पुढेही चांगलं काम होईल अशी मला निश्चित शाश्वती आहे. आपण पद असतील किंवा आणखी काही आपल्याला लोक समाविष्ट करून घ्यायचे असतील ते आपण करून घेऊ. इथं कुठलाही कोणाचाही मतभेद मानपान किंवा असं काही अपमान असं काहीही नाही. सर्व आपण एक सारखे आहोत. पहिले सांगितलं की तुम्ही सर्व अध्यक्ष आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी काम यापुढे करायचं आहे. याबद्दल मी शुभेच्छा देतो. आपल्याला आपण गेले 3 वर्ष जो अतिशय चांगला वधूवर मेळावा घेतला त्याच पद्धतीने आता 10 जानेवारीला घ्यायचा आहे. एक मोठी पुस्तिका आपण त्या ठिकाणी प्रकाशित करतो. त्याच पद्धतीने ते पण काम होणार आहे. तर आपण आता पोस्टरचं प्रकाशन केलेलं आहे नुकतंच गेल्या काही दिवसापूर्वी. तर ते आपण ज्या ज्या गावाला जाणार किंवा आपले जिथं संपर्क असेल जिथं मार्केट प्लेस असेल त्या ठिकाणी ते पोस्टर लावण्यासाठी आपण खाली आपल्या कार्यालयातून रंगराव आप्पा आहेत त्यांच्याकडनं सर्वांनी ते पोस्टर्स जाताना घेऊन जायचं आहे. जेवढे लावणार तेवढेच पोस्टर नाही, 1 किंवा 2 नेले तरी चालते. फक्त जय जयकारामध्ये गुंतवलं. शिवाजी महाराज की म्हटलं की जय म्हणायचं, जिजाऊ म्हटलं की जय म्हणायचं, बळीराजा म्हटलं की जय म्हणायचं. तुम्ही जय म्हणा, बाकी सगळं आम्ही सांभाळून घेऊ. आणि म्हणून मराठा सेवा संघाने जे काही महत्वाचे ऐतिहासिक कार्य केले त्याच्यामध्ये समोर बरोबर माझा आवाज हळूहळू वाढतो. हा जो समोर महात्मा बळीराजांचा जी इमेज आपण पाहतोय ही महात्मा बळीराजांची इमेज ही मराठा सेवा संघाने अत्यंत मेहनतीने तयार करून घेतलेली. ती कोणत्या रेफरन्सच्या आधारे केली ती रेफरन्स मी तुम्हाला सांगणारच आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट फक्त माहिती म्हणून सांगतो. आज जगभरामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची ही जी इमेज जी प्रतिमा ही घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपण करतोय. तुमच्या माहितीसाठी सांगतो ही जिजाऊंची इमेज सुद्धा मराठा सेवा संघाने तयार केली आहे. मराठा सेवा संघाने राष्ट्रमाता जिजाऊंची प्रतिमा तयार करण्याच्या अगोदर इतिहास बघा.
जिजाऊंची कोणतीच इमेज उपलब्ध नव्हती. मग राधा माधव विलास चंपू या जयराम पिंटे कवीने लिहिलेल्या जिजाऊंच्या वर्णनाला अनुसरून सेवा संघाने ही इमेज तयार केली. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, म्हणजे हे सेवा संघावर बोलायला एक वेगळं सत्र लागू शकतं, परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की सेवा संघाने ही सांस्कृतिक सत्ता अत्यंत महत्वाची सत्ता मानली. आपण विचार करा, आज बलिप्रतिपदेचा दिवस आहे. प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस, अमावस्यानंतरचा पहिला दिवस आपण कालगणनेमध्ये मोजतो. आणि राजमुद्रेमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या असं म्हटलंय, प्रतिपच्छ चंद्रलेखेव, प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारा. तर प्रतिपदेचं महत्व असं आहे की सगळं काही नष्ट झाल्यानंतर सुद्धा चंद्र म्हणजे निसर्ग हा जशी नव्याने सुरुवात करतो पहिल्या दिवसापासून आणि पुन्हा पौर्णिमेच्या दिशेने म्हणजे पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करतो, त्या पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करण्याचं पहिलं पाऊल हे प्रतिपदेच्या दिवशी पडतं. म्हणून आपण बलिप्रतिपदेला महत्व देतो. आणि या बलिप्रतिपदेला महत्व देताना आपली आई, आपली बहीण, आपली पत्नी, माता भगिनी ज्या वेळेस ओवाळते त्यावेळेस ती मोठ्या अभिमानाने म्हणते की इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. मग जर का आपली माता भगिनी हजारो वर्ष, बळीराजाची प्रतिमा आता तयार झाली, पण कोण बळीराजा हा माहिती नव्हता. दसऱ्याच्या दिवशी आमची माता भगिनी दारासमोर शेणाचा बळी तयार करते. ग्रामीण भागामध्ये आजही परंपरा कायम. शेणाचा बळी तयार केला जातो, त्या बळीवर दिवा लावला जातो, त्याला फुलं वाहून त्याची पूजा केली जाते. आणि त्यावेळेपासून आम्ही बळीराजाला आमचा एक महत्वाचा आदर्श म्हणून मानतो. मी तुम्हाला लोकपरंपरेमधला बळीराजा आधी सांगणार आहे. याचा अर्थ असा की आमच्या संस्कृतीमधलं एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व, ज्याचं राज्य यावं म्हणून आपण प्रार्थना करतो असा राजा म्हणजे बळीराजा होता. आता मग बघा, हजारो वर्ष आपण शिवाजी महाराजांचं राज्य यावं म्हणून प्रयत्न करतो, आपण शिवराज्य यावं असं म्हणतो, बळीराज्य यावं असं म्हणतो. मग विचार करा ना, अनेक राजे होऊन गेले. किती लोकांना अशी प्रार्थना करताना तुम्ही ऐकलंय की पेशव्यांचं राज्य पुन्हा यावं? किती लोकांना अशी प्रार्थना करताना तुम्ही ऐकलंय की असे जे मध्ये अनेक राजे होऊन गेले, पुष्यमित्र शुंगासारखे, त्याचं राज्य यावं म्हणून कोण प्रार्थना करतो? नाही करत. म्हणजे काय? लोकस्मृती नावाची एक स्मृती असते. या लोकस्मृतीमध्ये, या जनतेच्या स्मृतीमध्ये बळीराजाचं स्थान आजही आढळलं. मग कोण हा बळीराजा? त्यांनी बळीवंश नावाचा एक फार मोठा ग्रंथ आपल्या हातात सुपूर्द केला आहे. अनेक शास्त्रज्ञांनी, धुळ्यामध्ये मी आहे, कॉम्रेड शरद पाटलांनी बळीराजावर अत्यंत मूलभूत असं संशोधन केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की हा बळीराजा कोण? हा प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिल ऋषी, ज्या कपिल ऋषींच्या नावाने आपल्या भारतीय तत्वज्ञानात एक अख्खं दर्शन आहे, सांख्य दर्शन, त्या कपिल मुनींचा हा पुतण्या, बाणराजाचा पिता, जे त्याचा मुलगाही पराक्रमी होता. आणि तुम्ही जर का अजून त्याच्या मागे गेले, प्रल्हाद कोण? तर प्रल्हाद हिरण्यकशिपूचा मुलगा. ही संपूर्ण परंपरा बळीराजाची परंपरा आहे. आता याच्यामध्ये थोडीशी गडबड आपल्या डोक्यामध्ये वाटू शकते. ती गडबड अशी, प्रल्हाद तर आम्हाला माहिती सर, भक्त प्रल्हाद तो चांगला मानतो आम्ही. विरोचनाविषयी कदाचित माहिती नसू शकते. विरोचनाविषयी, कपिल मुनींविषयी मी तुम्हाला सांगितलं की ते एका दर्शनाचे प्रणेते आहेत भारतीय तत्वज्ञानामधल्या. पण मग प्रल्हादाचे वडील हिरण्यकशिपू, त्याचे वडील हिरण्याक्ष. मग हिरण्यकशिपू कोण होते? तर राक्षस होते, दैत्य होते. प्रल्हाद कोण होते? प्रल्हाद चांगला माणूस होता, तो राक्षस नव्हता, तो देव होता. प्रल्हादाचा पोरगा विरोचन, त्याच्याविषयी माहिती आहे. विरोचनाचा मुलगा बळी, गडबड आहे. काही लोक म्हणतात राक्षस होता,
आणि आम्ही म्हणतो बळीचं राज्य येऊ दे. काय गडबड आहे? काहीच गडबड नाहीये. प्रल्हाद कोण? प्रल्हाद विष्णू भक्त, विष्णूचं नामस्मरण करत होता म्हणून तो देव झाला. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हे आजकाल सुरू झालंय की तुम्ही भ्रष्टाचारी आहात, पण आमच्या पक्षात आले की मग तुम्ही भ्रष्टाचारी नाही, मग तुम्ही एकदम पवित्र आहात. पण तुम्ही विरोधी पक्षात असाल तर मात्र तुम्ही भ्रष्टाचारी. कुठल्या पक्षाचं नाव नाही घेत, पण जनरल सांगतो आजची टेंडन्सी काय की आमच्यात आले तर पवित्र आणि आमच्या विरोधात असले तर भ्रष्ट, तर अपवित्र. हे काय हस्ताने सुरू झालेलं, हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे. प्रल्हाद का देव? कारण तो आमचं नाव घेत होता, मग तो आमचा. अरे इतकं सोपं आहे. जो घेत नव्हता, जो विरोधात प्रश्न विचारत होता, बंड करत होता, तो तिकडच्या पार्टीतला, मग तो राक्षस, तो दैत्य. पण या सगळ्या गडबडी फक्त सांस्कृतिक पातळीवरच्या गडबडी आहेत, खऱ्या अर्थाने या गडबडी नाहीत. कॉम्रेड शरद पाटलांनी दासशूद्रांची गुलामगिरी खंड 1 मध्ये निर्विवाद रीतीने असं सिद्ध केलंय की या भारताची संस्कृती ही स्त्रीप्रधान संस्कृती होती. या स्त्रीप्रधान संस्कृतीचं रूपांतर नंतर मातृवंशकतेमध्ये झालं, मातृवंशकतेचं रूपांतर नंतर पितृसत्तेमध्ये झालं. हे फार मोठं संशोधन कॉम्रेड शरद पाटलांनी केलेलं आहे. पण याचं फक्त एक रेफरन्स देतो की या मूळ भारतीय संस्कृतीमध्ये जी गणमाता होती त्या गणमातेचं नाव होतं दिती. दिती नावाची गणमाता होती. या दिती नावाच्या गणमातेचा पुत्र हा हिरण्याक्ष होता. ही त्याची परंपरा आहे. दिती नावाच्या गणमातेची ही परंपरा आहे.